निसर्गाचा प्रकोप असो, वाढती उष्णता असो किंवा हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका आमच्या बळीराजालाच बसतो। पाऊस वेळेवर नाही आला तर पीक जातं, जास्त आला तर पिकांचं नुकसान होतं, उष्णता वाढली की पिकांची राखांगोळी होते। एसी मध्ये बसून उन्हाळ्यावर आणि जागतिक तापमानावर गप्पा मारणे सोपे असते, परंतु उन्हात राबणाऱ्या त्या हातांना विचारा जगणे किती कठीण झाले आहे। पाण्याचं संकट आल्यावर श्रीमंत माणूस महागडी पाण्याची बाटली विकत घेतो, परंतु गरीब मायमाऊलीला मैलोनमैल चालून पाण्यासाठी वणवण करावी लागते। लक्षात ठेवा, शेतकरी फक्त माणूस नसून तो या जगाचा पोशिंदा आहे आणि कणा आहे। आज तो राबतो आहे म्हणून जगाच्या ताटात अन्नाचा घास आहे। टीव्हीवर दिसणारे शेतकरी आत्महत्येचे आकडे फक्त आकडे नसून त्यामागे एका कुटुंबाची झालेली राखरांगोळी असते। ही विदारक परिस्थिती बदलायची असेल तर आपल्याला निसर्गाच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावीच लागेल। निसर्गाचं रक्षण करायचे असेल तर फक्त झाडे लावून नाही तर ती जिद्दीने जगवलीही पाहिजे। चला तर मग आजच झाडे लावण्याचा आणि ती जगवण्याचा संकल्प करूया। निसर्ग वाचला तर बळीराजा वाचेल आणि आमचा देश समृद्ध होईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।